बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित हिच्या मिसेस देशपांडे या वेब सिरीजची चर्चा सध्या सुरू आहे। नेमकी कशी आहे सिरीज ते सविस्तर जाणून घेऊ। नमस्कार, आपण पाहतात विशेष खास। तर मंडळी, लहानपणी शाळेत शिक्षक किंवा घरी आजीकडून एक बोधकथा सांगितली जायची। एक मुलगा लहानपणापासून चोरी करत असतो आणि आई त्याला प्रोत्साहन देते। मोठेपणी तो फाशीच्या शिक्षेवेळी आईच्या कानाला चावतो आणि म्हणतो, जर तू मला पहिल्या चोरीच्या वेळी शिक्षा केली असतीस तर आज हा दिवस आला नसता। आता ही कथा थोडी बदलली आणि त्यात आई गुन्हेगार व मुलगा पोलीस असेल तर तुमचंही कुतूहल वाढलं असेल ना। नेमकं हेच मिसेस देशपांडे या नव्या कोऱ्या सिरीजमध्ये दाखवण्यात आलं आहे। यात आई सिरियल किलर आणि मुलगा तपास पथकातील अधिकारी दाखवला आहे। पण आई 8 खून का करते, त्यातून तिला काय मिळतं, या सगळ्याची तिची कारणं असतात। पुण्यातील सधन कुटुंबात राहत असलेली मिसेस देशपांडे म्हणजेच माधुरी दीक्षित खानावळ चालवत असते। चविष्ट जेवण बनवून लोकांचं प्रेम मिळवणारी मिसेस देशपांडे 8 खून करते, ते सुद्धा तिच्या विशिष्ट स्टाईलनं। ती 8 जणांना मारते। पुढे पोलीस तपासात ती 8ही खुनांची कबुली देते, ते सुद्धा एका अटीवर, ती म्हणजे स्वतःच्या मुलाला त्याच्या आईविषयी म्हणजेच तिच्याविषयी काहीही कळू द्यायचं नाही। त्यानंतर तिची रवानगी हैदराबाद येथील जेलमध्ये होते। तिथं झीनत फातिमा या बदललेल्या नावानं ती 25 वर्ष शिक्षा भोगत असते। अचानक एके दिवशी तिच्या स्टाईलमध्ये खून करण्याच्या घटना पुन्हा घडू लागतात। ते पाहून 25 वर्षापूर्वी मिसेस देशपांडेला जेरबंद करणारा पोलीस अधिकारी अरुण खत्री म्हणजेच प्रियांशू चटर्जी याच्या मनात शंकेची पाल चुकचुकते। मिसेस देशपांडे जेलमधून सटकली तर नाही ना, असा संशय येऊन तो जेलमधल्या यंत्रणांना सावध करतो। दरम्यान नवीन खुनी पकडण्यास भी मदत करू शकते असा संदेश ती अरुण यांना पाठवते। तिच्यावर विश्वास ठेवून नव्या खुन्याचा शोध घेण्यासाठी तपासात मिसेस देशपांडे हिचा समावेश करून घेण्यात येतो। खुन्याची मानसिकता समजावून घेण्यात ती पोलिसांना मदत करत असते। दुसरीकडे तेजस फडके म्हणजेच सिद्धार्थ चांदेकर हा पोलिसांच्या तपास पथकात अधिकारी असतो। आजोबा म्हणजेच प्रदीप वेलणकर हे त्याला लहानाचं मोठं करतात। तेजसचे वडील कर्करोगामुळे तर आई एका अपघातात मरण पावलेली असते असं त्याला खोटं सांगितलं जातं, कारण तेजसच्या बालमनावर परिणाम होऊ नये, तेजसला त्याच्या व्यावसायिक जीवनातील प्रत्येक वळणावर त्याची पत्नी तन्वी म्हणजेच दीक्षा जुनेजा पाठिंबा देत असते आणि एका पोलिसाच्या पत्नीला भेडसावणाऱ्या चिंता तिचीही पाठ सोडत नसतात। पुढे नव्या खुन्याच्या शोधकार्यात मिसेस देशपांडेनं घालून दिलेल्या अटीमुळं तेजसला सामील करून घेतलं जातं। एका रंजक वळणानंतर नव्या खुन्याच्या तपास कार्याचा सूर बदलतो। पुढे खुन्याचा शोध लागतो का, मिसेस देशपांडेचं काय होतं, या सगळ्या प्रश्नाची उत्तरं मिळवण्यासाठी सिरीज नक्की पाहायला हवी। माधुरी दीक्षित हिनं खुनी आणि त्याचबरोबरीनं आई या दोन्ही बाजू आणि दोन्हीही व्यक्तिमत्वामधील संघर्ष उत्तमरित्या साकारला आहे। मिसेस देशपांडेच्या प्रत्येक स्मितहास्यात गडद गहिरं रहस्य दडलेलं आहे। तो सूक्ष्म फरक सहजरित्या माधुरीनं दाखवला आहे। एवढ्या गडद भूमिकेत माधुरीला पाहून प्रेक्षकांना, विशेषतः तिच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसू शकतो। झीनत आणि मिसेस देशपांडे या दोन्हींमधील हलका फरक पडद्यावर उतरला आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीची ही वेब सिरीज